कारण आम्ही तिघं चाललोय वेट एन्जॉयला. काय गाईस मजा येते का तुम्हाला? कशी येईल? आम्ही चाललोय. लेडीज पण एवढे फोटो नसतील काढत तेवढे हे एकाच पोजमध्ये 100 वेळा एकच फोटो काढणार. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आजची व्लॉगची सुरुवात ही प्रणवदादा गायकर यांच्या बिल्डिंगपासून होते. कारण आम्ही तिघं चाललोय वेट एन्जॉयला. आणि आमची जी टेन्थला जी क्लासची टीचर होती ना, ती आम्हाला घेऊन चालले वेट एन्जॉयला. आणि मी सकाळी 6 वाजल्यापासून इथं येऊन उभा आहे, आम्ही दोघं पण. आणि अजून काही पत्ता नाही. त्याला 6 वाजता मी फोन केला, तेव्हा तो बोलतो अरे हा मी जस्ट उठलोय. त्यानेच मला उठवला 5 वाजता. आणि तो स्वतः कॉल सगळ्यांना पहिला कॉल त्याचाच होता. आणि तो आता स्वतः लेट करतोय. अरे किती वाजले रे? 6:45 झाले का? 7 वाजायला आले, बस निघल. 7 वाजायला आले, तिथं बस पण येऊन थांबले. पण हा भाई काही येत नाही आहे. बाकी ठीक आहे, तो आल्यावरती निघू. आणि आम्ही दोघं पण आता जिमची बॅगमध्ये म्हणजे सगळं सामान वगैरे भरून आणलं आहे. टी शर्ट, शॉर्ट्स, कारण ती कॉलेजची बॅग घेऊन फिरायला वैताग आला आता. म्हणून ठीक आहे. बाकी आणि आता कॉल लावलं त्याला. आमच्या गावात जवळपास 6:15 आम्ही इथं पोचलो असू. म्हणजे 6ला घरातून निघलो. 6:15, 6:30, 6:45, आत्ता करंटली 7 वाजलेत. पण प्रणव गायकर काही यायचं नाव नाही घेते. आणि तिथून वरून आम्हाला बघतोय तो. आता जस्ट त्यांनी खिडकी क्लोज केली, तिथून वरून बघतोय पण येत नाही खाली. त्याला अशा शिव्या आली ना आता. गाईज जवळपास अर्ध्या तासानंतर शेट आलेला आहे. आपल्या स्क्रीनला जोडलेले आणि शेट सध्या भडकलेला आहे, कारण शेट लेट उठलाय. आम्हाला स्वतः उठून स्वतः लवकर लेट झोपतात. नाही सॉरी, त्या आईच्या गावात स्वतः आम्हाला लवकर उठून झोपून घेतला. आता आम्ही चाललोय डायरेक्ट बस डेपोला. तर आता आम्ही बसमध्ये बसलोय आणि जास्त जरा मचमच चालले मागं. जास्त काय बोलू पण नाही शकत. आता डायरेक्ट पोचल्यावरती भेटतो इथं. आणि तो ओंकार तिकडं बसलाय. शेट किंग. तर आम्ही निघालोय आता लोणावळा. तर आपल्या भावाने जसं नियोजन केलं आहे आणि त्याप्रमाणे आमची क्लासची ताई रेखा चौधरी ती घेऊन जाणार आहे आम्हाला. तर आमचे 2 पुन्हा पुढे बसलेत. आणि त्या कलाकारांनी 1 मिनटं दाखवतो. भावा 2 मिनिटं ब्लॉक मध्ये बोल. काय बोलतोस? काय मग ताईने काय नियोजन केलंय? व्हेज वगैरे वेगळे काय? नाही व्हेज, ओनली व्हेज. आता आज गुरुवार. अरे हा गुरुवार आहे. गुरुवाराप्रमाणे व्हेज आहे. तसं आपण भेटायला जायला जात आहेत. आम्ही गेल्या 6 वर्षापासून ताई सोबत आहे. 6 नाही, किती वर्ष झाले? 8 वर्षापासून. 8 वर्षापासून ताई सोबत आहे. वाटलं सांगा. कॅमेरावरती ते एवढे आहेत, एवढ्याची जबाबदारी आहे. एवढी जण बसलेले आहेत. बाकी मागून काय बोलला ते तुम्हाला ऐकायला आलं का नाही मला नाही माहिती. बाकी ठीक आहे, जेवढा त्यांनी शूट केला त्याला इज्जत. आता वांगणीला आलोय डिझेल भरायला. आणि या लोकांचा इथं फोटोशूट चाललाय. आणि तिकडं बस उभी आहे. बाकी जेमतेम आता 1-2-3 तासाचा रस्ता असेल. मस्त एन्जॉय करत चाललंय. पण सगळे ते बिल्डिंगवाली पोर आहेत, ती गाणी बिडी लावतात. पण एकदम म्हणजे क्लास गाणी नाही लावत, जरा लो कॅटेगरीची गाणी लावतात. आता आम्ही टाइमपास करता पुरीला पण पोचलोय. त्यांचं इकडं मागं सगळ्यांचा डान्स चाललाय. आणि प्रणव इथं आहे, ओंकार इथं आहे. आणि आम्ही तिघं पण कंटाळलोय. थोडा जोरात बोला का? काय गाईस मजा येते का तुम्हाला? कशी येईल? आम्ही चाललोय. तो बोलतो गाई
काही मजा येते का तुम्हाला कशी आम्ही चाललोय बाकी ठीक आहे. आता थोडे सिनेमॅटिक्स वगैरे एन्जॉय करा तुम्ही आणि मग भेटू. काही आम्ही ठाकरे वडापाव इथे आलेलो आहे. तर काही सगळं आपण बसू इथे लोणावळा. तर तुम्ही सोबतच राहा म्हणजे आम्ही आहेत, आम्ही दाखवतो, तुम्ही सोबत राहा. बाकी मला आता भूक लागले मी खातो. जवळपास 5 मिनटं झाले त्याला कामाला लावले, अजून काम काही होईतच नाही आता. हे सगळं मस्तपैकी मागं एन्जॉय करतात आणि आमचं प्रणव सर त्यांना एकदम गपगार करतात, कारण त्याला इथं खूप मेहनत येत सर. आमचे सर खूप मेहनत येत, आमचे सर खूप मेहनत येत. बघू शकतो तुम्ही एकदम मेहनत करतात. हे प्रणव आम्ही इथे पोहोचलेलो आहे वेटन जायला आणि यांचं चेकिंग चालू झालेली आहे. 2 मिनटं दाखवतो तुम्हाला. हे पोहोचलेलो आहे आणि चेकिंग चालू आलेली आहे, चेकिंग करत आहे आणि आम्ही इथे आलेलो आहे. चायला इकडं आलो, मला वाटलं सगळं खाली असेल. चायला इकडं आलो, मला वाटलं सगळं खाली असेल, पण इथं नुसता भरलेलाच आहे. फायनली गाईज आमचा स्विमिंग वगैरे करून म्हणजे फुल एन्जॉय करून झालेलं आहे. आणि इथं बँड बिंड बांधलाय आणि आता आलेलो कपडे चेंज करायला. बाकी प्रणव गायकर गेलाय सुसू करायला आणि आता बाकीची जेवढी पण पोरं आहेत ती सगळी बाहेरच आहेत, म्हणजे ते एन्जॉय करतात. पण आम्हाला पाण्यात एकदम वैताग आलेला, कारण थंडीचे थंड पाणी आहे, म्हणून मग आता आम्ही निघलो आणि ही जाली नुसती तोंडावर रिफ्लेक्ट मारते. बाकी ठीक आहे, आता निघू आणि काहीतरी ते चहा वगैरे पण आहे, कुल्लट चहा. तर जेवण वगैरे झाला, पावभाजी होती आणि अजून काय होतं रे, नूडल्स चाऊमिन होती, राईस होता, प्लस गुलाबजाम होता, नूडल्स चाऊमिन आणि राईस आणि गुलाबजामुन होतं. पण सूप होता. सगळा कच्चा कच्चा होता आणि पावभाजी. गुलाबजामुन तर फक्त आतला एकदम त्याचा जो फिलिंग होती ना ती अख्खी कडक होती आणि वरचं शिजलेलं. आणि फक्त वरचा शिजलेला. बाकी ठीक पावभाजी आहे. पण ठीकठाक. आणि पावभाजी नॉर्मली शिजलेली, म्हणजे पावातली भाजी. बाकी आता आम्ही जातो, मस्त चहा पितो. बाकी फुल एन्जॉय केलं, बॉडी मस्त रिलॅक्स झाले. आणि प्रणवची जरा एक अजून मजा घ्यायची होती पण ती नाही घेता आली. बाकी ठीक आहे, मस्त राईड बीड एन्जॉय केले. खूपशा राईड राहिल्या, त्या आम्ही नेक्स्ट टाइम येऊन कम्प्लीट करू. ओके, आता थंडी वाजते, उन्हा आता नको. बाकी पुढे भेटू आपण. आमच्या तिघांचा आता चहा पण पिऊन झालाय आणि ओमकारला फोटोशूट करायचं आहे, पण प्रणव आहे तो ऐकत नाही, कारण प्रणव सध्या येडे चाले करण्यात व्यस्त आहे. बघा, दिवसेंदिवस लोक म्हणजे मी आणि ओमकार जवान होत चाललोय आणि प्रणव म्हातारा होत चाललाय. हे बघा चाळे बघा कशी जलपरी, पाण्यातली जलपरी आहे की डांबरावरची जलपरी.
अर्धा तास झाला या लोकांचा फोटोशूटच चालू आहे. लेडीज पण एवढे फोटो नसतील काढत तेवढे हे एकाच पोजमध्ये 100 वेळा एकच फोटो काढणार आणि मग हा प्रॉपर आहे का नाही, मग तो प्रॉपर आहे का नाही, यांचं हेच चालू आहे. ते बाकीची जेवढी पण स्टुडंट होती ती तर इथं काय आली नाही. म्हणजे जवळपास आता 5 वाजले असतील, 4:30 झाले आय थिंक, पण ते पण काय आले नाही आणि या लोकांचा टाइमपास चालला. मी एकटाच बसलो. 1 मॅन शो. त्यात आता प्रमाणाचं शूट चाललं. हा त्याची एकच पोच. इकडं बघ ना, इथं 10-12 फोटो काढणे, मग इकडं बघ ना, इथं 10-12 फोटो काढणे, बस एवढंच चालू आहे त्यांच्या लाईफमध्ये. बाकी ठीक आहे. मला वैताग आलाय. मला ॲक्च्युली झोप आले, पण झोप पण भेटत नाही. ठीक आहे. गाईज स्वीटकॉर्न मागवलं आहे. एवढाच कप आहे, चहाचा कप समजा 80 रुपयाचा. नुसतं लुटालुटी चालली इकडं. 6 वाजलेत आणि आता निघतो आम्ही इकडून. बाकी हा व्लॉग मी थोड्या वेळाने एंड करून टाकत, कारण मला आता जाम झोप आले. बरं आहे माझ्याकडे आयफोन नाही, कारण जर आयफोन असता तर लोक निसते दादा फोटो काढ. आता इथं पोरं निसती प्रणवला, ओमकारला निसती कन्व्हिन्स करतात दादा फोटो काढा, पण मी खुला आहे, एन्जॉय. आणि इकडं मेरी क्रिसमसचा ट्री लावलाय. बाकी इकडं फाउंटेन आहे आणि मी चाललो आता घरी. यांचा फोटोशूट होईल तेव्हा. बाकी ठीक आहे. आता निघतो मी. इज्जत. आणि हे बघा फोटोशूट चालू आहे. बाकी डेकोरेशन खतरनाक केला इकडं.